मी आहे पुण्यामधून। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्या सापडल्याचं समोर आलं आणि अखिल भारतीय मराठी विद्यार्थी परिषदेकडून कारवाई करण्याची मागणी आता सध्या करण्यात आली आहे। गेल्या 6 महिन्यांमध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठात गांजा दारू सापडल्याचे प्रकार सातत्याने पुढे येत असल्यानं ही चिंता व्यक्त केली जाते आणि दारूंच्या बाटल्यांसंदर्भात कुलगुरूंकडे तक्रार केली असून दखल घेतली नसल्याचा आरोप सुद्धा या विद्यार्थ्यांनी केला आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यावर कारवाई करणार का असे प्रश्न आता उपस्थित झाले। तर आपण पाहतोय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्या सापडल्याचं समोर आलं आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून कारवाई करण्याची मागणी होतीये। अधिकची माहिती करून आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, या सातत्याने घटना अशा समोर येत आहेत, या प्रकारच्या घटना या गोष्टींना पायबंद घालण्याऐवजी त्यांना वाट मोकळी का करून दिली जाते आणि काय मागणी केली आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने? विद्यापीठावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जातात। कधी गांजा सापडतो, कधी अशा प्रकारे दारूच्या बाटल्या सापडतात। हा खरं तर धक्कादायक प्रकार आहे। मुलीच्या वसतिगृहामध्ये या सगळ्या दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत आणि विद्यार्थी परिषदेने असा आरोप केलाय की बायोमेट्रिक सगळी चेकिंग होऊन सुद्धा या दारूच्या बाटल्यामध्ये जातात कसं काय, आणि जे हे सगळे दारू पितात त्या मुलींकडून इतर मुलींना त्रास होतो। या संदर्भात एका मुलीने विद्यापीठाकडे वसतिगृहाच्या प्रमुखाकडे सुद्धा तक्रार केलेली आहे, मात्र त्याची दखल घेतली जात नाही। त्याचा त्रास मला होत असल्याचं या विद्यार्थीने त्या तक्रारीत म्हटलेलं आहे। त्यामुळे विद्यापीठ हे सगळं गांभीर्याने का घेत नाही, कारण विद्येचं माहेरघर असणारं आणि पुणे विद्यापीठ म्हणजे सर्वांच्या शिक्षणासाठी माहेरघर असणारं विद्यापीठ आहे आणि इतक्या नामांकित विद्यापीठाची अशा प्रकारे सातत्याने बदनामी होते, ती अशा कृत्यामुळे होते आणि त्यावर कडक कारवाई करणं गरजेचं आहे। विद्यार्थी परिषदेने सुद्धा कारवाई करण्याची मागणी केली आहे। आता विद्यापीठाकडून काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं आहे। आणि या संदर्भातले सगळे अपडेट घेत राहू। धन्यवाद बालाजी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बातमी पाहतोय पुण्यामधून।